नमस्कार, मी अभिजित आपटे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजितदादा पवार गट, उद्योग विभाग प्रदेश उपाध्यक्ष। उद्योग विभागाच्या माध्यमातून मला जे व्यासपीठ मिळालेलं आहे त्या व्यासपीठाचा वापर करून महाराष्ट्रातल्या 28 लाख तरुणांना उद्योग देण्याचं, रोजगार देण्याचं स्वप्न मी घेऊन आलेलो आहे। आणि त्यासाठी सर्वप्रथम पायलट प्रोजेक्ट म्हणून आम्ही मावळ तालुक्यामध्ये राबवणार आहोत। मावळ तालुक्यात 187 गाव आहेत। एक गाव एक उद्योग, बनेगा गाव में बिकेगा शहर में, या संकल्पनेतून आम्ही 28,000 गावात, महाराष्ट्रातल्या 28,000 गावात हा प्रकल्प न्यायचं ठरवलेलं आहे। यामुळे संपूर्ण महाराष्ट्राची कृषी वैभव फुलेल, कृषी संपत्तीची मध्ये वाढ होईल, 28 लाख तरुणांना रोजगार मिळतील, महिला बचत गटांना रोजगार मिळतील, 2,40,00,000 शेतकऱ्यांचा हमीभावाचा प्रश्न संपेल। आणि त्यासाठी पायलट प्रोजेक्ट आम्ही मावळ तालुक्यात करतोय। मावळ तालुक्यातल्या सर्व सरपंचांना आमची विनंती आहे की त्यांनी प्रशिक्षणपूर्व मार्गदर्शन शिबिर, त्याचप्रमाणे मुद्रा, CMEGP, PMEGP या अनुदानित योजना आहेत फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीसाठी, त्या कोणत्या आहेत, कशा प्रकारे त्या कार्यान्वित होतात, कशा प्रकारे त्याचा लाभ घ्यायचा असतो, खादी ग्रामोद्योग मंडळ काय करतं, या संदर्भात आम्ही माहिती देणार आहोत। त्याच पद्धतीने प्रशिक्षण पूर्व शिबिर झाल्यानंतर ज्यांना प्रशिक्षण घ्यायचं असेल आणि त्यानंतर त्यांना त्या व्यवसायात यायचं असेल त्यासाठी सुद्धा सर्वतोपरी मदत आम्ही करणार आहोत। त्यामुळे मार्गदर्शन हे पूर्णपणे मोफत आहे, पण त्यानंतर ज्या काही प्रक्रिया आहेत त्या विभागांना संपर्क साधून त्या कशा पूर्ण करायच्या आणि त्याचे लाभ कसे घ्यायचे हे नक्की आमच्याकडून त्या ठिकाणी सांगितलं जाणार आहे। आणि त्यासाठी आपण जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात ही शिबिरं आयोजित करावीत आणि आम्हाला त्या ठिकाणी मार्गदर्शनासाठी बोलवावं अशी मी सर्व मावळ तालुक्यातल्या सरपंचांना विनंती करतो। आणि त्याचप्रमाणे मावळ तालुक्याचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके यांना देखील विनंती आहे की आपल्या मावळच्या सर्वांगीण विकासासाठी, माय भगिनी माऊली मातांच्या सबलीकरणासाठी, आर्थिक सक्षमीकरणासाठी बचत गट असतील, तरुण असतील, तरुणी असतील, यांना उद्योग रोजगार देऊन शाश्वत विकास साधण्यासाठी आमच्या या प्रकल्पाला आपण सहयोग करावा आणि सहभागी व्हावं असं मी सर्वांना आवाहन करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी।